नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, या ठिकाणी जे की आज आपण बघा महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी जे की गणित व बुद्धिमत्तेचे मित्रांनो बघा प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण या बघा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करत आहोत। मित्रांनो बघा, या ठिकाणी जे की 100% मित्रांनो बघा रिपीट होणारी प्रश्नसंच मित्रांनो बघा या ठिकाणी आपली ही मित्रांनो असणार आहेत। म्हणून मित्रांनो तुम्ही आताच्या आता बघा वही पेन घ्या आणि संपूर्ण बघा हे आपले मित्रांनो जे की प्रश्नसंच आहेत मित्रांनो हे नोट डाऊन करून घ्या मित्रांनो, कारण हे संपूर्ण प्रश्नसंच बघा एकदम आपण शॉर्ट ट्रिक्स नुसार बघा मित्रांनो हे सोडवणार आहोत। ओके, प्रश्न पहिला बघा, पुढील आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या आपल्याला किती या ठिकाणी बघा ओळखायचा होती। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आकृती थोडीशी चुकली होती, मी या ठिकाणी बघा परत एकदा या ठिकाणी बघा काढून घेतलेलो आहे। ओके, या ठिकाणी अगोदर बघा मित्रांनो काउंटिंग या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित प्रमाणामध्ये करण्यात थोडंसं मिस्टेक झाली होती, त्यामुळे बघा मी या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी मी काय केलो आकृती या ठिकाणी बघा मित्रांनो काढलेली आहे, जशी झाली तशी माझ्या हँडरायटिंग नुसार। ओके, तर बघा आता मित्रांनो या आकृतीमधले आपल्याला या ठिकाणी एकूण त्रिकोण मोजायचे आहेत। टोटल त्रिकोण किती, तर बघा ते कशा प्रकारे आपण या ठिकाणी मोजू शकता। तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी बघा या जर प्रकारची तुम्हाला परीक्षेमध्ये आकृती दिसून आली तर या ठिकाणाहून तुम्ही या ठिकाणी क्रमांक भरायला सुरुवात करा। ओके, या ठिकाणाहून ओके 1 2 हे 3 हे 4 आणि हे 5। ओके, या प्रकारे आलं या ठिकाणी। आता काय करा बघा सांगतो तुम्हाला, आता या ठिकाणी बघा काय करायचं। ओके, आता मित्रांनो हे टोटल आपल्याला 5 त्रिकोण जे भेटलेले आहेत हे आहेत 5। ओके, 5 प्लस बघा आता मित्रांनो प्लस यामध्ये हा जो एक सर्वात मोठा त्रिकोण आहे हा एक ॲड होणार, तो झाला किती 6। ओके, हा 5 5 आणि 1 6। ओके, प्लस आता मी या ठिकाणी कंसामध्ये घेतो, तर कंसामध्ये 1 आणि 5 हा एक त्रिकोण बनणार 1 आणि 5 तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1 आणि 5 किंवा 5 आणि 1। ओके, प्लस यासोबत 4 आणि 5चा एक होईल, या 4 आणि 5चा हा असा एक होईल, मी या ठिकाणी लिहून घेतो। ओके, आता याच्या पाठ 4 आणि 3चा 3 आणि 4 किंवा 4 आणि 3चा या प्रकारे एक होईल, मी या ठिकाणी घेतो बघा किती 4 आणि 3। ओके, मग याच्या बाद उरलं काय, तर आता 3 आणि 2चा हा एक होईल। ओके, हा या प्रकारचा 3 आणि 2 3 आणि 2। ओके, आता याच्या बाद बघा मित्रांनो 5 1 आणि 2चा एक होईल बरं, 5 1 आणि 2 या ठिकाणी घेतो 5 1 आणि 2चा एक होईल आणि 1 2 3 हा एक या प्रकारे होऊन जाईल। आता मित्रांनो टोटल आता बघा या ठिकाणी आपण काउंट करून घेऊ, हे 5 5 आणि 1 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजे मित्रांनो बघा टोटल बघा मित्रांनो या आपल्या आकृतीमध्ये एकूण बघा जे की 12 मित्रांनो त्रिकोण असणार आहेत बघा, जे की मित्रांनो लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे बघा, जे की क्रमांक बघा 12 त्रिकोण मित्रांनो या आपल्या बघा आकृतीमध्ये मित्रांनो असणार आहेत, जे की बघा लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। ओके, पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा बघा कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे ते थोडंसं या ठिकाणी आता बघा तर दुसरा प्रश्न काय म्हणतो, 1 ते बघा 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती या प्रकारचा प्रश्न आपल्याला मित्रांनो विचारण्यात आलेला आहे। ओके, तर बघा मुंबई पोलीस 2024ला मित्रांनो हा प्रश्न बघा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो पडलेला होता मुंबई पोलीस 2024च्या परीक्षेमध्ये। ओके, तर बघा मित्रांनो सोपा प्रश्न आहे, परंतु मित्रांनो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न सोडवता येत नाही, कारण त्यांना माहीत नसतं, तर जे की ट्रिक्स या ठिकाणी ओके जे की आम्ही या ठिकाणी तुम्हाला ट्रिक्स शिकवत आहोत। बघा मित्रांनो समसंख्या म्हणलेलं आहे म्हणजे या ठिकाणी 1 ते 50 मध्ये पहिली समसंख्या कोणती आहे सांगा बरं, 2 आहे, 2 घ्यायचं। पुन्हा या ठिकाणी काय म्हणलंय समसंख्यांची बेरीज ना, मग या ठिकाणी बेरीज, तर 2 ते 50 मध्ये सर्वात शेवटची समसंख्या कोणती, तर ती या ठिकाणी 50वी आहे, हे मी 50 घेतो। ओके, आता
छेदामध्ये बघा मित्रांनो एकूण 2 संख्यांची आपण बेरीज केलेली आहे म्हणून 2 घेतो। आता बघा मित्रांनो गुणाकारात 1 ते 50 पर्यंत टोटल समसंख्या किती आहेत तर ते म्हणजे 25 आहेत। ओके, या ठिकाणी 25। आता काय करतो बघा मित्रांनो, आता 50 + 2 झाले किती 52, 52/2 गुणाकारात ह्या साईडचे आले 25। आता बे 1 बे, बे 2 4 उरलं 1, बे सख 12। ओके, 26 गुणाकारात 25 या ठिकाणी आता उरलेलं आहे जे की 26 गुणाकारात 25। आता 25 सख 100, 50 ला 0, हातच्याला आले 15, 25 2 50, 50 + 15 65 म्हणजे जे की बघा 650। बघा मित्रांनो या ठिकाणी बघा 1 ते 50 पर्यंतच्या मित्रांनो सर्व समसंख्यांची बेरीज या ठिकाणी असणार आहे जी की बघा क्रमांक बघा ड 650 बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। ओके, याच्या बादची बघा प्रश्न कोणता आहे तर हा मित्रांनो बघा या ठिकाणी अंक तुम्हाला वाचवून मित्रांनो अक्षरामध्ये सांगायचा आहे। तर काय करा, सोपा आहे बरं मित्रांनो, थोडंसं तुम्ही एकक दशक जर तुम्हाला या ठिकाणी एक येत असेल तर तुम्ही एकदम मित्रांनो सोप्या भाषेमध्ये तुम्ही या ठिकाणी बघा याचं आन्सर कमेंटमध्ये सांगू शकता। ओके, बाकी मित्रांनो तुम्हाला जर येत नसेल तर मी खाली या ठिकाणी कमेंटमध्ये पिन करून टाकेन। ओके, परंतु तुम्ही काय करा या ठिकाणी शक्यतो कमेंट बॉक्समध्ये बघा या आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगण्याचा प्रयत्न अवश्य करा। ओके, प्रश्न चौथा बघा आता कशा प्रकारे सोडवायचा आहे तर बघा प्रश्न चौथा विचारलाय काय, मोहनरावांनी आपल्या बघा एकूण शेताच्या 1/5 भागात जे की सेंद्रिय खत वापरले व 1/4 भागात जे की रासायनिक खत वापरले, उरलेल्या 55 एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळ खत वापरले, तर त्यांचे एकूण शेत किती असेल जे की यवतमाळ चालक 2023 ला हा प्रश्न पडलेला होता। तर बघा थोडंसं या ठिकाणी कॅमेराचा प्रॉब्लेम असल्यामुळं तेव्हाच या ठिकाणी लाईट होते, तेव्हाच या ठिकाणी बघा काळोख मित्रांनो उजेड या ठिकाणी पडत आहे, परंतु थोडंसं या ठिकाणी सहन करा, थोडंसं सहनशीलता ठेवा, संपूर्ण भाग या ठिकाणी शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। ओके, बघा मित्रांनो या ठिकाणी ट्रिक्स कशा वापरायच्या आहेत, काय म्हणलं, मोहनरावांनी आपल्या एकूण शेताच्या 1/5 भागात सेंद्रिय खत वापरले व 1/4 भागात रासायनिक खत वापरलं, उरलेल्या 55 एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळ खत वापरले, तर त्यांचे एकूण शेत किती असेल यवतमाळ चालक 2023 ला प्रश्न आला होता। तर बघा याची आपण पहिलं बेरीज करून घेऊ। ओके, एकूण शेताच्या 1/5 भाग हे आणि 1/4 भागात रासायनिक खत वापरलं। ओके, आता याची बेरीज करायची आहे तिरपी, जशी की या प्रकारे हिची हिच्यासोबत याची याच्यासोबत आणि नंतर याची। ओके, आता 4 एक 4 + 5 एक 5। ओके, आता 4 पंचे 20 खालचा करायचा गुणाकार 4 पंचे 20। ओके, आता 5 आणि 4 9 आणि हे खालचे 20 म्हणजे मित्रांनो टोटल बघा मित्रांनो या 19 पैकी जर 9 भागात जर यांनी मित्रांनो सेंद्रिय खत वापरलं तर जे काय मित्रांनो बघा 11 भाग उरलेत त्यामध्ये मित्रांनो त्यांनी या ठिकाणी गांडूळ खत वापरलेलं आहे। तर बघा मित्रांनो हे जे 11 मित्रांनो भाग आहेत ते म्हणजे या ठिकाणी 55 एकर हे मित्रांनो शेती आहे। ओके, म्हणून काय करू आपण हे 11 उरलेले भाग या 20 पैकी मित्रांनो उरलेले भाग म्हणजे हे 55 एकर शेती, तर आता टोटल आपल्याला हे 20 मित्रांनो भाग म्हणजे एकूण शेती या ठिकाणी काढायची आहे। ओके, आता 20 गुणाकारात 55 आले, 20 गुणाकारात 55 आणि छेदामध्ये आले हे 11, 11 पाचे 55, 20 पाचे 100 एकर मित्रांनो बघा या ठिकाणी मोहनरावाकडे बघा जमीन आहे, जे की बघा क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य आन्सर असणार आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा 5वा कशा प्रकारे सोडवायचा आहे ते। तर बघा 1200 रुपये मुद्दलाचे 5 वर्ष बघा 5 वर्षात 360 रुपये व्याज होते, तर व्याजाचा दर साल दर शेकडा किती या प्रकारचा
प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर बघा या प्रकारचा प्रश्न जेव्हा केव्हा बघा तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात येईल तेव्हा काय करायचं, व्याज जे आहे मित्रांनो बघा व्याज हे सरळ तुम्हाला बरोबरला घेऊन टाकायचं आहे 360 बरोबर। एकूण मुद्दल किती 1200 रुपये मुद्दल। आता गुणाकारात एकूण किती वर्षासाठी 5 वर्षासाठी। तर आपल्याला या ठिकाणी बघा दर साल दर शेकडा म्हणजे की टक्केवारी काढायचं आहे। टक्केवारी माहीत नाही टक्केवारीला एक्स माना किंवा प्रश्नचिन्ह देऊन टाका आणि टक्केवारीच्या मित्रांनो छेदामध्ये 100% आता घेऊन टाका। आता काय करा, हे जे 360 आहे 360ला 360 जशास तसं। आता हे जे 100 मित्रांनो खाली अंशामध्ये आहे भागाकारात ते आलं छेदातलं खाली जे भागाकारात आहे ते आलं अंशामध्ये गुणाकारात। आणि जे मित्रांनो बघा अंशामध्ये हे 1200 गुणाकारात 5 गुणाकारात आहे ते आलं खाली भागाकारामध्ये 1200 गुणाकारात 5। हे दोन कॅन्सल हे दोन कॅन्सल 5 1 5 5 7 35 उरलं 1 5 2 10 खाली 12 उरले वरी 6 उरले 12 1 12 12 सखम 72 म्हणजे की 6% मित्रांनो बघा या ठिकाणी आपला दर साल दर शेकडा असणार आहे बघा जे की क्रमांक 12 या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, पुढचा बघा 6वा प्रश्न कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे ते। तर बघा आता ताशी 60 किमी वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची आगगाडी एक पूल ते 36 सेकंदात पार करते तर फुलाची लांबी किती या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे जे की बघा मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न पुणे शहर पोलीस 2023 ला आलेला होता। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक तुम्हाला सूत्र सांगतो या प्रकारच्या प्रश्नाचं आन्सर काढायचं। तर बघा सांगतो, तर बघा हे आहे ते सूत्र। ओके, या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे अंतर, लांबी म्हणजे अंतर। ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी एकूण आपल्याला अंतर किती दिलंय बघा, जाणाऱ्या मित्रांनो रेल्वेचं आपल्याला या ठिकाणी लांबी किती दिली तर 220 दिली। ओके, हे 220 घेऊ प्लस मित्रांनो बघा या प्रकारच्या जेव्हा केव्हा प्रश्नाचं आन्सर काढायचं असतं तेव्हा बघा मित्रांनो फुलाची लांबी आणि गाडीची लांबी या ठिकाणी आपल्याला याची बेरीज करणं महत्त्वाचं आहे। तर म्हणून आपण या ठिकाणी बघा बेरीज घेऊ। या ठिकाणी फुलाची लांबी माहीत नाही म्हणून फुलाच्या लांबीला x मानू। ओके, बरोबर वेग 60 किमी, वेळ किती आहे 36 सेकंद आणि गुणाकारात हे 5/18 ला 18 18 1 18 18 2 36। ओके, हे बरोबर 200 ला 200 प्लस x बरोबर 60 ला 60 आलं 5 2 10 10 गुणाकारात जर 60 केलं आलं किती 600। ओके, आता बरोबर हे जे मित्रांनो x आहे ना हे सरळ x बरोबर 600 आणि हे जे मित्रांनो 20 या ठिकाणी प्लस मध्ये आहे मित्रांनो या साइडला गेलं 220 आहे। ओके, हे 220 थोडंसं चूक झाली होती। आता जर आपण 600तून जर हे 220 मायनस केले तर उरले किती जे की 380 बघा मित्रांनो या ठिकाणी मीटर या ठिकाणी बघा फुलाची लांबी असणार आहे बघा जे की क्रमांक बघा ड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे। ओके, शेवटचा प्रश्न बघा लगेच सांगून देतो। एक बघा पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात। जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल। मित्रांनो बघा काय करायचं या प्रकारचा जर प्रश्न विचारला पहिलं 6 गुणाकारात 12 करा 6 गुणाकारात 12 आणि छेदामध्ये 6 + 12 12 सखम 72 12 + 6 18 18 1 18 18 चौक 72 म्हणजे की 4 तास बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। मित्रांनो बघा या ठिकाणी कोणतंही सूत्र या ठिकाणी आपल्याला वापरायची गरज नाही, डायरेक्ट टू डायरेक्ट आपण बघा इनडायरेक्ट बघा प्रश्नाचं आपण आन्सर काढू शकतो। ओके, तर मित्रांनो बघा ही होती बघा जे की आजची आपली 7 प्रश्न संचाची मित्रांनो बघा जे की पोलीस भरतीमध्ये मित्रांनो झालेल्या आतापर्यंतच्या मित्रांनो पेपरामध्ये विचारण्यात आलेली होती। जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत देखील आपला संपूर्ण भाग आजचा शेअर करा। जर तुम्हाला हा आपला मित्रांनो या ठिकाणी अद्याप तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल अवश्य सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा।
तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.